नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. कालच एक प्रश्न आलाय की ग्रंथ वाचन का करावे, त्यांनी काही फायदे होतात का आयुष्यामध्ये? तर हो, नक्कीच होतात. ग्रंथ वाचन केल्याने आपल्याला एकाग्रता वाढण्यास मदत मिळते. तर ग्रंथ वाचतो, काही जण एक एक अध्याय रोज वाचतात, काही जण एक एक पान वाचतात. जेव्हा आज तुम्ही पहिले पान वाचता आणि दुसऱ्या दिवशी दुसरं पान उघडून वाचायला जाता, त्या दिवशी ऑटोमॅटिकली तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काल आपण काय वाचले या सगळ्या गोष्टी येत असतात. याने तुमचा सबकॉन्शियस माइंड देखील ऍक्टिव्हेट होत असतो. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचता तर ग्रंथांमधले काही शब्द असतात की ज्या शब्दांमुळे, ज्या अक्षरांच्या उच्चारांमुळे आपली सप्तचक्र देखील जागृत होत असतात. काही वेळेला आपला ऑरा म्हणजे आपलं आभामंडल आहे की जे दूषित झालेलं असतं, की निगेटिव्ह लोकांचे आपल्याबद्दलचे विचार असतात, किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथलं सराउंडिंग जर पॉलिटिकल असेल तर त्यामुळे देखील आपला ओरा खराब झालेला असतो. तर तो आपला ओरा क्लेन्स व्हायला ह्या ग्रंथ वाचनामुळे आपल्याला फायदा होत असतो. तर असं ग्रंथ वाचन तुम्ही जसं श्रीमद भागवत आहे, भागवत महापुराण आहे, त्याचं तुम्ही किमान रोज एक पान तरी वाचा. एक पान शक्य नसेल तर एक ओवी तरी नक्की रोज वाचा. माझा स्वतःचा ग्रंथ वाचनाचा अनुभव असा आहे की माझाही पडता काळ होता की ज्या वेळेला फायनान्शियल स्ट्रगल माझा चालू होता, मुलांची उच्च शिक्षण सुरू होती, त्यावेळेला मी श्रीमद भागवत महापुराणाचं वाचन सुरू केलं. सुरुवातीला मला ते वाचन खूप जड जायचं, झोप देखील यायची, पण तरी देखील मी माझी चिकाटी सोडली नाही. मग मी नंतर रोज एकच ओवी आणि त्याचा अर्थ दिवसातनं 2 ते 3 वेळा वाचायला सुरुवात केला. असं करता करता आठवड्याभरानं मी अख्खं एक एक पान वाचू शकले आणि त्याचा फायदा असा झाला की माझं नाव लौकिक सगळीकडे वाढलं. आज माझ्याकडे पुणे भारत सोडून बाहेरच्या 9 देशांमधलं ऍस्ट्रॉलॉजीसाठी काम येतं. तर जसा मला उपयोग झाला आहे तो मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही देखील असंच ग्रंथ वाचन करा, याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. तर असं श्रीमद भागवत महापुराणापासून तुम्ही वाचनाला सुरुवात करावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. ज्याच्या त्याचा श्रद्धेचा विषय आहे, तुम्हाला जो ग्रंथ आवडेल तो तुम्ही घ्या. किमान रोज एक पान तरी तुम्ही नक्की वाचा. त्याचा अर्थ जर त्यामध्ये दिला असेल तर तो अर्थ रिपीट वाचा. याने तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. तर तुम्ही वाचन करा. तुम्हाला त्याचा काय रिझल्ट येतो हा तुम्ही मला नक्की कळवा. धन्यवाद.